2 मिनिटं कालपासून आपण या ठिकाणी इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या समोर बसलेलो आहोत। काल ज्या पद्धतीने आपण परवानगी घेऊन परवानगीचं पत्र देऊन मुंबईला निघत असताना ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांनी आपली परवानगी नाकारली आणि त्यानंतर या ठिकाणी नंतर आपल्या ह्या नाशिकच्या पोलीस प्रशासनाने आपली पोलीस परवानगी नाकारून आपल्याला या ठिकाणी करणभाऊला डिटेन केल्यामुळे आपण या सर्व ठिकाणी जमलेलो आहोत। रात्रभर आपण या ठिकाणी बसल्यावर सुद्धा ज्या पद्धतीने प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे होती ती अद्याप घेतलेली नाही। आतापर्यंत सांगायचे की नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नाही, पालक नाही, परंतु ज्यांना आता पालकत्व दिलंय ते झोपलेत काय? काल करणभाऊजी काही रागाने बोलले ते खरं वास्तव आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती वेळ द्यायला वेळ नाही, परंतु इतर सर्व कामांना दिखावा करायला त्यांना वेळ आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आज ज्या पद्धतीने अपेक्षा आहे की आपल्याला रात्री अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही, परंतु शेतकऱ्यांचा आवाज हा दाबला जाऊ शकत नाही आणि म्हणून आज आपल्याला आपल्या पद्धतीने पुन्हा एकदा सामुदायिक निर्णय करत आपल्याला पुढची दिशा ठरवावी लागेल। त्यांना असं वाटतं की शेतकरी घरी निघून जाते। जगामध्ये आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न कोणी करू शकत नाही, परंतु नाशिकच्या पालकमंत्र्यांना असं का वाटतं मला ते काही समजायला मार्ग नाही। त्यांनी अजून नाशिकचं आंदोलन बघितलेले नाही। हाच नाशिक जिल्हा आहे आपला ज्याने कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी संपाच्या वेळेस 17 दिवस बंद ठेवून या महाराष्ट्र सरकारचं नाक दाबलं होतं आणि आपली कर्जमुक्तीची रक्कम वाढवून घेण्याचा आपण त्यावेळेस विजय आपण संपादन केलेला होता। आणि म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न न करता संवाद करावा ही आपली साधी व्यापक अपेक्षा असताना सुद्धा ज्या पद्धतीने दुर्लक्ष केंद्र राज्य सरकार करत आहे आणि ज्या पद्धतीने खोटी माहिती पेरण्याचं काम जिल्हाधिकारी करतायत याचा राग आपण सातत्याने व्यक्त करत आहोत। तरी पालकमंत्री त्यांना पाठीशी घालतात आणि पालकमंत्र्यांमुळे ही बैठक आपली लांबलेली आहे या सर्व आता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। ज्यावेळेस आपण स्वतः मुंबईला गेलो मुख्यमंत्र्यांच्या समोर 25 मिनिटे चर्चा झाली। ती चर्चा करताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्या चर्चेमध्ये आपले सर्व मुद्दे जे मांडलेले होते ते सर्व व्हॅलिड होते, योग्य होते, याची दखल मुख्यमंत्री महोदयांनी घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर गिरीश महाजनची आपण मिटिंग लावा आणि त्या मिटिंगला कलेक्टर पासून सर्व अधिकाऱ्यांना बोलवा आणि आपली चर्चा करून हा विषय आपण मार्गी लावू। परंतु आज 10 दिवस उलटून गेले तरी त्यांना वेळ आपल्याला देण्यासाठी नाही। ही मिटिंग लावण्याची जबाबदारी एका बाजूला महाजन साहेबांवर दिलेली असताना या ठिकाणी जिल्हाधिकारी MSRDC ज्या पद्धतीने कारवाई करतायत, रोज नवीन नोटिसा काढून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं काम करतायत। आपल्याला कल्पना आहे की हा देश संविधानावर चालतो, तुम्ही अशा नोटिसा काढून 25% कमी करू, 30% कमी करू ही भीती दाखवण्याचं काम ते करतायत, परंतु कायद्याच्या पुढे अशा प्रकारे करू शकत नाही। आपल्याला कोर्टाचा न्यायालयाचा आपल्याला मार्ग आपल्याकडे आहे। त्या संदर्भात सुद्धा करणभाऊंनी काल आपल्या सर्व ऍडव्होकेट साहेबांची सुद्धा बोलणी केलेली आहे आणि म्हणून जे कायद्यामध्ये आहे 2013च्या कायद्यामध्ये त्यांच्या बापालाही द्यावं लागेल। त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं काम नाही। तर हा देश कोणाच्या मनाप्रमाणे चालत नाही, कोणाला आवडलं नाही म्हणून आम्ही पैसे कमी करू असं म्हणता येत नाही आणि म्हणून आपली एकजूट हे आपलं हत्यार आहे। आजचं आंदोलन शेवटच्या टप्प्याचं आपलं हे आंदोलन आहे, कारण एका बैठकीतून सर्व निर्णय मार्गी लागणार आहेत, पण ती निर्णायक बैठक होऊ नये यासाठीचा प्रयत्न आपले जिल्हाधिकारी आणि कुंभमेळा मंत्री करतायत का हा आपल्या समोरचा प्रश्न आहे। ते पालकमंत्री झाल्यावरती सुद्धा आपले सर्व शेतकरी तुम्ही भेटलेत आणि तेव्हाही त्यांनी सांगितले की 2 दिवसात मिटिंग लावू। त्यांचे 2 दिवस म्हणजे काय असतात ते त्यांना आता विचारायची गरज आहे, परंतु शेतकऱ्यांचा अंत पाहिला जातोय। जे शेतकरी देशाचा पोशिंदा असताना आज शेतीचे कामं सोडून या ठिकाणी बसावं लागतंय याचा विचार प्रशासन करताना दिसत नाही आणि म्हणून हा सर्व राग जो आहे तो येणाऱ्या काळात अधिक
व्यापक होईल आणि या सरकारच्या विरोधातला आवाज रस्त्यावरती अधिक येऊ शकतो। याची दखल त्यांनी घेतली पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण ज्या पद्धतीने आंदोलन केलीत आतापर्यंत ते सर्व आंदोलन आपण संविधानिक पद्धतीने केले। एकही आंदोलन आपण चुकीचं केलेले नाही आणि म्हणून आपलं नाशिकचं पोलीस प्रशासन आपल्या सोबत आहे याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे, कारण आपण योग्य पद्धतीने आंदोलन करत आहोत। आपल्या देशामध्ये संविधान आहे, घटना आहे, घटनेप्रमाणे जे जे आपल्याला करावं लागतं आपण ते आंदोलन केले। एका मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी करण भाऊला 7 दिवस रस्त्यावरती बसावं लागलं, हे आपण चित्र पाहिलेलं आहे। याच्या पलीकडे असं कोणतं आंदोलन केलं पाहिजे की प्रश्न मार्गी लागू शकतात। जर या देशामध्ये शेतकऱ्यांना 4-4 महिने आंदोलन करावं लागत असेल आणि शेतकऱ्यांचा देश बनणाऱ्यावरती जर ही वेळ येत असेल, तर शेतकऱ्यांच्या पोशिंद्याला ही वेळ येत असेल, तर याचा विचार आपल्याला करण्याची गरज आहे। आता निवडणुका आहेत म्हणून हे सर्व असं वागवत आहेत का? जेव्हा निवडणूक असतात तेव्हा प्रत्येकाच्या भाषणामध्ये जय जवान जय किसान जोरजोरात आवाज निघतो। आता याचा आवाज गेला कुठे? यांचा मनातला निवडणुकीतला किसान मतदान करण्यानंतरचा किसान काही गायब झाला का? शेतकरी इथंच आहे, शेतकऱ्यांचे मुलं इथं आहेत आणि सर्व माता भगिनी रस्त्यावरती उतरून आपला आवाज हे सरकारला पोहोचवताय का? हा खरा प्रश्न आहे। आणि म्हणून आपलं हे आंदोलन संविधानिक पद्धतीने आपण पुढे नेत आहोत। प्रत्येक आंदोलनाचा टप्पा असतो, जे जे आंदोलन करायला पाहिजे होते ते केलेले आहेत आणि म्हणून हे शेवटचं हत्यार आपण या मार्गाने उपसलेलं आहे। या हत्याराची जर काळजी सरकारला नसेल तर या पुढच्या काळात शेतकरी व गंभीर हाताने जे आंदोलन करतील ते त्यांना परवडणार नाही, कारण करण भाऊचा इतिहास या नाशिक जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला माहिती आहे। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती प्रकारचे आंदोलन करायचे हे सर्व आम्हाला चांगल्या प्रकारचा इतिहास भूगोल आम्हाला माहिती आहे। कोणाचं नाक गाजल्यावरती कुठे तो ढुगळते आम्हाला तेही माहिती आहे, परंतु आम्हाला चुकीचं आंदोलन करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी सातत्याने काळजी सर्व घेत आहोत आपण, परंतु याची दखल मात्र प्रशासन घेताना दिसत नाही। आज आपल्या शहरामध्ये जे आमदार आहेत, ज्या आमदारांना सुद्धा आपल्याला शेतकरी वाटत नाही। आज या ठिकाणी कालपासून इथं लोक बसले, शेतकरी रस्त्यावरती आहेत। एके लोकप्रतिनिधीला वाटू नये की आपण या शेतकरी माता भगिनींचं मत ऐकून आपण काहीतरी पुढाकार घ्यावा। सत्ता मिळाली जसं काही एक आहे, सत्ता येते आणि जाते। अटल बिहारींनी सांगितलेले सत्ता येईल सत्ता जाईल, परंतु तुम्ही लोकशाहीच्या बाबतीत जिवंतपणे व्यवहार केला पाहिजे, विरोधकांची सुद्धा प्रेमाने वागलं पाहिजे हे सांगणारं तत्वज्ञान होतं। परंतु आता हम दो आणि हमारे दो सारखं सर्व राज्य चालू आहे। दिल्लीत ते चालू आहे म्हणून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जागावं लागलं आणि इथं पण कसं सुरू करतात का काय? आता जेएनजीशी संवाद करतायत, जेएनजीला संवाद जरूर करा, परंतु हे सर्व टोपीवाले लोक, सर्व ज्येष्ठ लोक यांच्याशी पण संवाद मुख्यमंत्री महोदयांनी करावा। जेएनजीला तुम्ही सांभाळताय चांगली गोष्ट आहे, फार विद्यार्थ्यांचा जीव घेतल्यावरती, लाख्या काठ्या मारल्यावरती, त्यांनी आवाज उठवल्यावरती तुम्ही त्यांच्याशी बोलताय, शेतकऱ्यांनी पण तसंच करावं असं त्यांना वाटतंय का? खरा प्रश्न असा आहे की ज्येष्ठांचा देश आपण म्हणतो, आपल्याला आपल्या देशाची परंपरा, शेतकऱ्यांच्या विषयी असलेला आदर, शेतकऱ्यांच्या विषयी असलेल्या आंदोलनाच्या विषयी आदर हा दिवसेंदिवस कमी करण्याचा प्रयत्न कुणी करता कामा नये। जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी जागा होतो तेव्हा इतिहास तयार होतो। याच महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन करून आपण अनेक गोष्टी मिळवलेल्या आहेत आणि म्हणून हे आंदोलन हे कुणा व्यक्तीच्या विरोधात नाही, हे आंदोलन आपल्या विकासाच्या विरोधात नाही। जे आपल्या राष्ट्र मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबत आपण अतिशय कायदेशीर पद्धतीने त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सर्व आंदोलनामध्ये एक सर्वात चांगली बाजू जी आहे, ज्यांच्याकडे आपण मागायला गेलो होतो ते मुख्यमंत्री महोदय कन्व्हिन्स होतात, परंतु पालकमंत्री कन्व्हिन्स का होत नाही हाच खरा प्रश्न आहे। मुख्यमंत्री म्हणतात रस्त्याला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला एमएसआरटीसीच्या अधिकाऱ्याला विचारतात, परंतु इथलं प्रशासन ढिम्म का आपला हा अलाइनमेंटचा प्रश्नाच्या बाबत विचार करत नाही। आणि 29 हायवेच्या बाबतीत तर अतिशय वाईट परिस्थिती आहे। ज्या शेतकऱ्यांच्या 1 रुपया न घेता त्यांच्याकडे जमिनी हिसकायला निघाले, आपण काय पाकिस्तान मधून आलोय त्या जमिनी तुम्ही आमच्या हिसकायला निघालेले, ज्यांना हिसकायचं त्यांना तुम्ही बघा, परंतु शेतकऱ्याला अशा प्रकारे त्रास देणं आणि अशा प्रकारचा अन्याय करणं ही महाराष्ट्रातला शेतकरी, नाशिक जिल्ह्याचा शेतकरी, बाधित शेतकरी सहन करणार नाही हा इशारा आपण या ठिकाणी देऊया। आज आपण या ठिकाणी बसतोय, इथे किती दिवस बसायचा आपला मनातला प्रश्न असेल। जर प्रशासन अशाच प्रकारे वागणार असेल
तर दुपारच्या वेळेस आपण सामुदायिक निर्णय घेऊन पुढची कृती ठरवणार आहोत. म्हणून मी प्रशासनाला विनंती करणार आहे, पोलीस प्रशासन आपल्या सोबत आहे याची आपल्याला जाणीव आहे, त्यांचे मर्यादा आहेत याची आपल्याला जाणीव आहे. परंतु आज ज्यांच्यावर जबाबदारी आहे समन्वय करण्याची, ते समन्वय करणारे संकटमोचक कोणत्या संकटात सापडलेले ते काय आपल्याला सांगता येत नाही. काय दुसरं संकट त्यांच्या मागे लागलंय का? इथं शेतकऱ्यांवर संकट असताना ते दूर करण्याच्या ऐवजी आपण ज्या पद्धतीने आपल्या रिंग रोड आंदोलन सुरू असताना 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. संपतराव बोराडे असतील, प्रेमा बोराडे असतील, रेखा मुंडे असतील, या 3 शेतकरी आपण गमावलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांनी मानसिक तणावातून आणि या सर्व सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मारण्याचं धोरण नवीन सुरू केलंय का, हा खरा प्रश्न आहे. म्हणून दिल्लीच्या सीमारेषेवरती दिल्लीच्या 13 महिने आंदोलनामध्ये 500 शेतकरी त्याच ठिकाणी गेले होते. तशी काही वाईट महाराष्ट्राचं सरकार पाहत आहे का? तर दिल्लीला शेतकरी कायदे बदलण्याच्या विरोधात 13 महिने आंदोलन झालं. याच नाशिक जिल्ह्यातून आम्ही 2000 शेतकरी घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो. 13 दिवस आम्ही तिथं बसलो होतो. परंतु दिल्लीचा, हरियाणाचा शेतकरी एक जमात आहे, ही भावना त्या शेतकऱ्यांमध्ये आहे. पण दुर्दैवाने मला सांगावं असं वाटतं, गेले 15-20 वर्ष मी आंदोलन शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये करतो. समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा संघर्ष आम्ही केला, शेतकरी संपामध्ये आम्ही सक्रिय होतो. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांची एकजूट आपली होत नाही. ज्याचा प्रश्न आहे तोच फक्त रस्त्यावर उतरतो आणि शेजारचा शेतकरी गावावरून बांधावर बसून त्याची गंमत पाहतो. ही अतिशय दुर्दैव आहे. कारण ही जाणीव जोपर्यंत बदलत नाही, शेतकऱ्यांची एकजूट जोपर्यंत होत नाही, ज्याचा क्षेत्र जात आहे, बाधित क्षेत्र होतोय, तो शेतकरी एकवटलाच पाहिजे. परंतु आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सुद्धा मदत केली पाहिजे. कारण शेतकऱ्यांची एकजूट असल्याशिवाय शेतकऱ्यांच्या धोरणावरती कोणत्याच प्रकारच्या सरकारला भूमिका जात नाही. शेतकरी एकवटला पाहिजे. आम्ही कामगार चळवळीत काम करतो. ज्या कामगारांचा प्रश्न असतो ते सर्व कामगार एकत्र येतात, हजारोने एकत्र येतात, त्यांचे प्रश्न मार्गी लागतात, कारण त्यांची एकजूट आणि संख्या असते. आज मात्र ज्यांचं शेती जातं तो शेतकरी फक्त रस्त्यावर दिसतो, शेजारचा माणूस यायला तयार नाही. मला वाटतं की आपण या पुढच्या काळात करण भाऊ शेतकऱ्यांना आपल्याला शेतकरी म्हणून, वर्ग म्हणून एक जाणीव करून द्यावी लागेल. कारण आज त्याचं जात आहे, उद्या तुमचाही नंबर लागणार आहे. आणि म्हणून शेतकरी जात निर्माण करावं, शेतकऱ्यांची जात निर्माण करावी लागेल. आम्ही कम्युनिस्ट असताना आम्हाला वर्गाची भाषा लवकर समजते. आम्ही वर्ग म्हणतो, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, श्रमिक वर्ग म्हणून तो शब्दपूर्वक आमचा येतो. परंतु शेतकऱ्यांची जात, सगळ्यांची शेती ही आपली जात आहे, अशी जाणीव जोपर्यंत तयार होत नाही, कोणत्याही शेतकऱ्यावरती अन्याय होत आल्यावर शेतकऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे, अशी भावना आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण करूया. आपला जिल्हा हा शेतकरी चळवळीचा भाग किल्ला होता. भाताचा दगा कुंजाबाबा गोरधरींनी दिला. एक ऐतिहासिक संघर्ष करणारा नेता, आमदार म्हणून कुंजाबाबा एक धोतर नेसून पहिले आमदार होते की ते जायचे आणि स्वतःची भाकरी बांधून त्या विधानसभेमध्ये स्वतः खायचे आणि बाकीच्यांना खाऊ घालायचे. हा शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे हे आमदार नेहमी प्रेरणा देणारे होते. या ठिकाणी शेतकरी चळवळीचा आपल्याला इतिहास मोठा आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये शरद जोशी साहेबांच्या शेतकरी संघटनेचे अनेक आंदोलन झालेले, ते आंदोलन चांगल्या मार्गाने झाले, रस्ता रोको पासून झाले, शेतकऱ्यांचा बळी सुद्धा गेलेला आहे. असा इतिहास आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. याची आठवण यासाठी करून देतो की प्रशासनाला हा इतिहास सुद्धा माहिती करून देण्याची गरज आहे. काहींना असं वाटलं की 2014 नंतर भारत स्वतंत्र झाला आणि आम्ही सांगू तसंच चालेल, असं काही होत नाही. असे बॅनर लावून टाकले रस्त्यावरती, भाऊ तुम्ही म्हणाल तसं विसर काय नाही, शेतकरी म्हणतील तसं, हे आपल्याला त्यांना सांगायचं. तुमच्या मनातलं राज्य चालणार नाही तर शेतकऱ्यांच्या मनातलं राज्य चालेल. कारण हा देश लोकशाहीच्या याच्यावर चालतो, हा देश आपल्या मतांवरती चालतो. थोडीफार मतचोरी करत असतील, परंतु आपल्या सगळ्यांची मताची गरज पण लागते. आणि म्हणून ज्यांचे मत तुम्ही घेतले त्या मतदारांचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि जर लोकशाहीमध्ये जर आंदोलन तुम्ही अशा प्रकारे दुर्लक्ष करणार तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आज 2 वर्ष निवडणुका नाही, आज ना उद्या जिल्हा परिषद लागणार आहेत, आज ना उद्या निवडणुका होतील, परंतु याचा अर्थ त्या निवडणुका जवळ नाही म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं ही अतिशय चुकीची भूमिका आपल्या या प्रशासनाने घेतलेली आहे. आणि काल अतिशय उद्युक्त होऊन करण भाऊ म्हटले की जिल्हाधिकारी कार्यकर्ते आहेत का, काय काम करतात, खराच प्रश्न आहे.
मला वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोबत इतक्या वर्षामध्ये मी काम करतो, पण इतक्या वेळ मिटिंग घेणारा एकमेव कलेक्टर म्हणजे आपले आत्ताचे कलेक्टर आहेत असं मला सांगावं असं वाटतं. सर्वात जास्त वेळ मिटिंगला घेणारा कलेक्टरचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर राहील, पण निर्णय मात्र एकही घेतला नाही अशा प्रकारचा कलेक्टर हा एकमेव कलेक्टर आहे. आम्ही आंदोलन केले, 10 मिनिटं 5 मिनिटाच्या वरती मिटिंग होत नसायच्या, जे हातात असायचं तेच बोलायचं. हा बाबा कार्यकर्त्यासारखंच बोलतो, नेत्यासारखंच बोलतो आणि कृती मात्र काहीच करत नाही. ही चुकीचा प्रशासनाचा पायंडा या नाशिक शहरामध्ये पडतोय, ते सुद्धा चुकीचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या खुर्चीप्रमाणे काम केलं पाहिजे. जे प्रशासनाचे मुद्दे आहेत, जे आपले पॉलिसीचे मुद्दे आहेत, ते मुद्दे त्यांनी आलेल्या लोकांची वकिली सरकारकडे केली पाहिजे. ते करण्याच्या ऐवजी ते सरकारकडून उत्तर द्यायला लागले. यांना काही आपण सरकार म्हणत नाही. कलेक्टर हा पुरुषवन सारखा असतो, त्याने आपलं दुःख ऐकून घेऊन सरकारपर्यंत पोहोचवायचं असतं आणि गोरगरिबाला न्याय द्यायचा असतो, त्याला कलेक्टर म्हणतात. हा कलेक्टर नुसतं कलेक्ट करायचं काम करतो. हे कलेक्ट करायचं काम होता कामा नये, तर शेतकऱ्यांचा आवाज कलेक्ट करून तो पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून आज आपल्यावरती ही जी वेळ आलेली आहे, ही वेळ ज्यांनी आणली, मी तर स्वतः मी देव मानणारा नाही, परंतु नियत मानणारे आहोत. नियतीचा खेळ असतो. जे दुसऱ्याला त्रास देतात, दुसऱ्यावरती अन्याय करतात, त्यांना सर्व इथंच भोगावं लागतं. हेही तुम्हाला सांगतो. तुमचा त्यांना इथंच भोगावं लागेल. ज्यांनी काठी उगारली, ज्याने या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं पाप केलं, सर्व हिशोब इथंच होणार आहे. आणि म्हणून कोणाला काही अमरतोचा काही पट्टा पुढे आलेला नाही. प्रत्येकाला मरण आहे, प्रत्येकाला आयुष्यामध्ये जायचंय, परंतु आपण काय करून जातो याचा विचार केला पाहिजे. आपण ज्यासाठी संघर्ष करतायत, आपण कष्टाने उभी केलेली जमीन, आपल्या प्रत्येकाचं उदरनिर्वाहाचं साधन हे तुम्ही वाचवण्यासाठी या ठिकाणी उतरलेले आहे. आणि म्हणून प्रश्न असा आहे, आपण आपल्या हक्कासाठी, आपली माती वाचवण्यासाठी, आपला रोजगार वाचवण्यासाठी आपण संघर्ष करणार नाही तर कोण संघर्ष करणार आहे? काहींना असं वाटतं की काही आपले सहकारी बोलतात, करण भाऊ रोज फोन करतात, या म्हणतात. करण भाऊ कोणासाठी बोलतात? आपला प्रश्न आहे. करण भाऊची 1 इंच जमीन जात नाही आणि माझी जमीन जात नाही. आणि म्हणून प्रश्न असा आहे की आपण स्वतःच्या प्रश्नासाठी लढतो, स्वतःच्या प्रश्नासाठी लढता लढता दुसऱ्याच्या प्रश्नासाठी सुद्धा लढायला आपण तयार होणारे आहोत. ही चळवळ आपल्याला शिकवते. मला माहिती आहे, अनेक शेतकरी बांधव, अनेक मित्र, अनेक टाळ्यांनी कधी आंदोलन पाहिलं नव्हतं, परंतु हे आंदोलन आपल्याला पाहण्याची वेळ प्रशासनाने आली. हे आंदोलन करण्याची वेळ आली आणि हे करत असताना योग्य नेतृत्व मिळाल्यामुळे आपला हा 4 महिन्याचा प्रवास चालू राहिला. तुम्ही अनेक नेते पण पाहिले, कोण 20% सही मागतात, कोण 30% वकिली करतं, असे नेते पाहिले. ते दुर्दैव आहे. परंतु शेतकरी बांधवांना कुणावर विश्वास ठेवायचा, कोणत्या मुद्द्यावर विश्वास ठेवायचा याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपल्याला अभिमानाने सांगता आला पाहिजे, या ठिकाणी अक्षय भाऊ सारखा एक सीए माणूस अतिशय अभ्यासपूर्ण भूमिका घेऊन करण भाऊच्या सोबत संपूर्ण लिगल बाजू सांभाळतायत. सुदर्शन भाऊ असतील, अतिशय टेक्निकल गोष्टी अभ्यासतायत. म्हणून हे आंदोलन आयऱ्या गेल्याचं नाही, तर हे आंदोलन संविधान समजून घेणारे, कायदेशीर पद्धतीने लढा देणारे आणि चळवळीचा अभ्यास असणाऱ्यांचा आहे. त्याच्यामुळे या आंदोलनाला कोणी किरकोळ समजता कामा नये. कारण या आंदोलनामध्ये आम्ही घरचं खाऊन आपल्या स्वतःच्या भाकरी बांधून या ठिकाणी उतरलेलो आहे. कुणाचा पराभव करायला उतरलेलो नाही, तर आपल्या स्वतःच्या विजयासाठी आपण आपल्या अन्यायाविरुद्ध उतरलेलो आहोत. आणि म्हणून या आंदोलनाचा विजय आज 100 आणि 101% होईल. मी नेहमी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय, जोपर्यंत तुम्ही 1 इंचवर जमीन मोजू देत नाही, तोपर्यंत देशाचा पंतप्रधानाला सुद्धा तुमची जमीन घेता येत नाही. ही कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि म्हणून ज्यांनी जमीन मोजू दिलेल्या नाहीत त्यांचं मी अभिनंदन पुन्हा एकदा करेल. काही बांधवांना खोटं बोलून जमीन मोजून घेतल्या आहेत आणि काही लोक दलाली करतात. अधिकाऱ्यांच्या दबावात वाटतं की मोजून घेतली का बरं वाटतं, बरोबर हिशोब होईल वगैरे. यांना हिशोब वगैरे करायचा नसतो. तयार सर्व बांधवांना सांगू इच्छितो, यांना कायद्याची पूर्तता करून एक एक कोण पुढे न्यायचं असतं. आणि म्हणून आपण योग्य ठिकाणी योग्य वेळेस आपण सर्व आंदोलनाच्या हत्यारं उपासलेल्या आहेत. आणि या हत्याराला उपस्थित असताना
संविधानिक पद्धतीने आपलं आंदोलन सुरू असल्यामुळे आपल्याला नाशिककर सर्व वृत्तपत्र असतील, सर्व माध्यम असतील, पोलीस प्रशासन असेल, ते आपल्याला योग्य पद्धतीने सहकार्याच्या भूमिकेत उभं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचा देश आपला आहे. आपण काही एकही पाकिस्तान मधून आलेलं नाही. अजून एसआयआर व्हायचं बाकी आहे, तेव्हा यादी निघेल. परंतु अजून एसआयआरची प्रक्रिया सुरू आहे. परंतु आपले एसआयआर सगळ्यांचा झालेला आहे. आपलं मातीचं नातं आहे. आपण या देशातले नागरिक आहोत, या देशाचे पोशिंदे आहोत. देशाच्या पोशिंद्याला, देशाच्या मालकाला उत्तर देण्याचं काम जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले ते आपले नोकर आहेत. ही आपली लोकशाहीची व्याख्या आहे. ते मुख्यमंत्री असो, कोणी असो, ते आपले नोकर आहेत. त्यांना आपण नेमलेलं आहे, त्यांना निवडून जनतेने दिलेले आहे. त्यांनी आपले प्रश्न सोडवले पाहिजेत. ही आपल्या देशाची परंपरा आहे. आणि म्हणून आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी पोलीस प्रशासन पण या ठिकाणी आहे. सरांनी काल आपल्या सगळ्यांना मदत केली. मी सांगू इच्छितो, सर आमचा सुद्धा एका जागेवर बसण्याची क्षमता आहे. खरं तर मला प्रश्न पडतो की शेतकरी रात्रीपासून आतापर्यंत एका जागेवर बसले, त्याच्या आधी 6 दिवस कलेक्टर ऑफिसच्या समोर बसले. इतकं शांततेचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये 2017 नंतर करण भाऊ इतकं शांततेमध्ये शेतकरी बसलेला पाहायला मिळालेला नाही. परंतु याचा अर्थ की शेतकरी इतकं शांततेने सगळं घेतोय, गांधीगिरीच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने आंदोलन करतोय, तरी दखल घेत नसेल तर येणाऱ्या काळात आपल्याला सरकारला वेगळ्या पद्धतीने, संविधानिकच पद्धतीने, आम्हाला लोकशाही पद्धतीने आंदोलन हवंय. कारण या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे आंदोलन कायदेशीररित्या चांगल्या मार्गाने आंदोलन केलं ते विजयी झाले. म्हणून धर्मेंद्र प्रधानला सुद्धा या 12-14 वर्षाच्या राजवटीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर नतमस्तक होऊन राजीनामा द्यावा लागला. हे देशाच्या संविधानाचा विजय आहे आणि शांततेच्या आंदोलनाचा विजय आहे. ज्यांच्यावर काठ्या मारल्या त्यांनी त्यांना फुलं दिले. मारणाऱ्यांचा दोष नाही, त्यांना वरून सांगितलं जातं. परंतु प्रश्न असा आहे की मुलांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं ती गोष्ट अतिशय आनंदाची होती. तीच परिस्थिती आपली आज आहे. आपण त्याच मार्गाने जात आहोत. तोच विचार घेऊन जातोय की महात्मा गांधींच्या मार्गाने आपल्याला ह्या आंदोलनाचा यश मिळेल असा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून एक तरुण नेता, जो एक अग्रेसिव्ह नेता म्हणून ज्याची महाराष्ट्रामध्ये ओळख होती, तो अग्रेसिव्ह असलेला नेता अनुभवाने आणि परिस्थितीने अतिशय योग्य पद्धतीने करण भाऊ नेतृत्व करतायत. म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत, आपल्या सगळ्यांच्या सोबत आहोत. म्हणून नाशिककर सर्व तुमच्या सोबत आहेत, याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे. तर आपला मार्ग योग्य पद्धतीने आहे. या ठिकाणी कृष्ण दानवे साहेब आलेले आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करतात. त्यांनी बातमी पाहिली, ते इथं आले. त्यामुळे आता आपण जेवणाच्या आधी आपल्या सहकाऱ्यांना, अनेक आपल्या लोकांना या ठिकाणी सर्वांना बोलूया, आवाहन करूया की हा शेतकऱ्यांचा प्रश्न आमचा एकट्याचा नाही. आणि म्हणून आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा आपण बोलवण्याचा आपण प्रयत्न करूया. मित्रांनो, शेतीच्या विषयी आपल्या देशामध्ये एक मुद्दा सांगू इच्छितो की शेतीची जमीन ही काही वाढणारी नाही. आणि म्हणून लोकसंख्या वाढणारी आहे, पण टिकाऊ शेती ही काही वाढणारी नाही. हा जगाचा नियम आहे. मी चीन सारख्या देशामध्ये आणि अजून 2 देशाला मला भेटी देता आल्या. त्या ठिकाणी टिकाऊ शेती वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने नियोजन केलं जातं, उड्डाणपुलासारखे नियोजन केलं जातं आणि खाली शेती जिवंत ठेवली जाते. परंतु आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय, इगतपुरी तालुक्यामध्ये जवळपास 30% अधिक शेती वेगवेगळ्या प्रकल्पासाठी ताब्यात घेऊन टाकली आणि अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन केलेले. आपल्या सुद्धा या ठिकाणी काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. काल आपण जवळपास 7 ते 8 शेतकऱ्यांची नावाची यादी केलेली आहे. 8 शेतकऱ्यांना भूमिहीन करणार सरकार. आणि दुसऱ्या बाजूला दादासाहेब गायकवाडांच्या नावाने ज्यांना शेती नसते त्यांना शेतकऱ्यांना शेती देण्यासाठी सरकार एक योजना राबवतो. भूमिहीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी शेती द्या. आणि आम्ही लाल बावटेवाले कसत असलेले वन जमिनी नावावर करण्यासाठी भांडतो आणि त्यांच्याकडे शेती नसते, आम्ही त्यांना शेतकरी करायला निघालोय. आणि हे सरकार आपल्या जमिनी घेऊन आपल्याला भूमिहीन करायला निघालेले. या सरकारला विचार करण्याची गरज आपण या निमित्ताने सांगत आहोत. आणि म्हणून आपला लढा हा योग्य पद्धतीने आहे. योग्य पद्धतीने आजपर्यंत आपण पुढे गेलेलो आहोत. आणि आज सुद्धा आपण 24 तास त्यांची वाट पाहतो. त्या 24 तासामध्ये तरी जी आपल्याला गोष्ट सांगितली की 2 दिवसांनी मुख्यमंत्री इथे येत आहेत, आनंद आहे आम्हाला. या ठिकाणी येत आहेत आणि पुणे विद्यापीठाच्या
उपकेंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु ते येत आहेत याचा अर्थ ते आम्हाला 4 लोकांना म्हणतील एक निवेदन घेऊन या, उभे राहा, फोटो काढा आणि जा. कारण कलेक्टर तसंच बोलतो. कलेक्टर कुठून शिकले मला काही माहित नाही, पण कोणी निवेदन द्यायला गेले की खडे हो जाओ और इधर बाजू में और लो फोटो और निकल जाओ. हे जे प्रकरण आहे, नाशिकचे कार्यकर्ते फोटो काढण्यासाठी कलेक्टर ऑफिस मध्ये जात नाही. ते दिवसभर आपला रोजगार मिळवतात, त्या ठिकाणी आपला प्रश्न घेऊन जातात. तुमच्या बरोबर फोटो काढून आम्हाला काही एखादं मेडल भेटणार नाही, आम्हाला काही पुरस्कार मिळवायचे नाही. परंतु शेतकऱ्यांच्या विषयी ही जी भावना आहे जिल्हाधिकाऱ्यांची ती सुद्धा चुकीची आहे. पण 2 दिवसांनी येणारे मुख्यमंत्री महोदयांच्या समोर जर काही पर्याय असेल, मी प्रशासनाला विनंती करेल की आम्हाला लेखी स्वरूपामध्ये मीटिंगचं पत्र हवं. ते एका बाजूला मुख्यमंत्री बसतील, एका बाजूला शेतकरी बसतील आणि अंतिम चर्चा, अंतिम उत्तर आम्हाला द्या, अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. आम्हाला निवेदन काढून फोटो काढण्याचा आता भरपूर फोटो जमा झाले, कारण म्हणून एकही सोडलं नाही, हिरवळपासून काहीच सोडलं नाही. त्याच्यामुळे आता प्रश्न असा आहे की आम्हाला फोटो नको, परंतु आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि हा प्रश्न मिटवा. कारण पोलीस प्रशासनाला सुद्धा खूप काम असतं. परंतु आपण पाहतोय की सातत्याने आंदोलनामुळे जे गुन्हेगार आहेत त्यांचा तपास करून चांगल्या लोकांच्या मागे उभं राहून बंदोबस्त पोलीस प्रशासनाला द्यावा लागतो. हा अतिरिक्त ताण त्यांच्यावरती येतो. म्हणून आपण राज्याचे गृहमंत्री पण मुख्यमंत्री महोदय ते नक्कीच आपली जाणीव ठेवतील आणि पोलीस प्रशासनाचं काम सुद्धा कमी व्हावं आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मिळावं अशी आपली अपेक्षा आहे. आणि आताच्या टप्प्यामध्ये आपण कालपासून बसलो, रात्री आपण ही सर्व आपण आपल्या वरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात करतोय याची जाणीव सरकारला असेल नसेल, परंतु तुम्ही आयुष्यभर हे आंदोलन जे सहभागी आहेत ते कधी विसरू शकत नाही. कारण प्रत्येकाने घाम गाळलेला आहे आणि प्रत्येकाने वेळ दिलेला आहे. पैसा कमवता येतो, परंतु वेळ कमवता येत नाही, वेळ निघून जाते. या ठिकाणी सरपंच साहेब एक उद्योजक आहेत, परंतु सर्व कामं सोडून दीपक भाऊ आपल्या सोबत सातत्याने पहिल्या दिवसापासून या लढ्याचं नेतृत्व करतायत, याचा अभिमान आहे. तर सरपंच म्हटले की बहुसंख्य ठिकाणी ते यंत्रणेच्या सोबत असतात, परंतु मला खूप दिवसानंतर असे सरपंच दिसले की ते सत्तेच्या प्रशासनाच्या सोबत नाही तर गावच्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या सोबत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. कारण गावाचा इतिहास आहे. केरू पाटील हगवणे आमचे नेते होते, ज्या गावामध्ये एक प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलं, सहकार चळवळ असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, यासाठी भाई केरू पाटलांनी आपलं आयुष्य वेचलं. त्या गावचे तुम्ही वारसदार आहे आणि त्या गावचे वारसदार असल्यामुळे दीपक भाऊंनी मला जेव्हा जेव्हा आवाज दिला तेव्हा मी सांगितले, मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी केरू पाटलांच्या आठवणीसाठी, त्यांच्या झेंड्यासाठी मी तुमच्या सोबत उभा राहील हा शब्द मी त्यांना दिलेला होता. आणि म्हणून कारण असे नेते होत नाहीत, सत्तेसाठी ते जीवन जगले नाहीत केरू पाटील, परंतु शेतकऱ्यांच्यासाठी सर्वांसाठी त्यांनी आयुष्य वेचलं, अशी भूमी तुमच्या गावची आहे. आणि म्हणून आज आपण ज्या पद्धतीने सकाळपासून सर्व आपण पुन्हा तयारी सुरू केलेली आहे, आपले सहकारी अजून काही ठिकाणी पोहोचतायत आणि आपण दुपारच्या जेवणानंतर आताच आपण सांगून ठेवतो पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्हाला मदतीचा हात आम्हाला आतापर्यंत आपण दिलाय, परंतु त्या मदतीतून आम्हाला अपेक्षा होती की आंदोलनातून मार्ग निघून एक चांगल्या प्रकारचा आंदोलनाचा समारोप व्हावा. परंतु जिल्हा प्रशासन, पालकमंत्री महोदय आणि सीएमओ कार्यालय याच्याकडे दुर्लक्ष करतंय. म्हणून आम्हाला दुपारनंतर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. ते तुमच्या विरोधातला नसेल, तो आमच्या अधिकारासाठी असेल, इतकं त्या ठिकाणी सांगतो. आणि सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो, जे सहकारी आपल्या इथे उपस्थित नाही त्या सर्वांना फोन करून लवकरात लवकर या ठिकाणी बोलवावं आणि आपल्या अंतिम संघर्षाच्या लढाईसाठी पुन्हा एकदा जोमाने आपण तयार व्हावं, इतकं आपल्याला आवाहन करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जवान, जय किसान. या ठिकाणी आपले सर्वांचे सहकारी शेतकरी चळवळीच्या सोबत सातत्याने पाठिंबा देणारे सुदाम भाऊ या ठिकाणी आले. त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सर्व शेतकरी बांधव, माझ्या महिला भगिनी, सर्व
युवक कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने आज आपल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत या सर्व शेतकऱ्यांसाठी, माझ्या महिला भगिनींसाठी, माझ्या शेतकऱ्यांसाठी आदरणीय करणभाऊ गायकर हे आपल्या सगळ्यांमागे खंबीरपणे उभे राहिले, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं करणभाऊ तुमचं मनापासून पहिले कौतुक करतो आणि आभारही मानतो. आपण बघितलंय की भाऊंनी आता अतिशय सविस्तर पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलं की त्यांनी जुन्या चळवळी सांगितल्या, त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या आणि त्या सांगितल्यानंतर आपण बघताय की मला हे असं काही सांगावंसं वाटतं की आपल्या ज्या काही शेतकऱ्यांना जो काही मोबदला प्रशासनाने म्हणजेच शासनाने द्यायला हवा तो मोबदला ते आपल्याला देत नाही. परंतु ह्या गोष्टी जर आपण दुसऱ्या काही योजनांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार जर केला तर नाशिक महानगरपालिकेमध्ये करणभाऊ साधारणतः 9,000 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे भूसंपादनाच्या बाबतीमध्ये. त्याची दखल कोणी घेणार नाही का? फक्त शेतकऱ्यांना जर पैसे द्यायचे ठरले तर तुम्ही कायद्यावरती बोट ठेवतात. त्याच्यानंतर तुम्ही बुलेट ट्रेनची जी काही जमीन तुम्ही हस्तांतरित करत आहात म्हणजे वाटेल त्या दराने वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही बुलेट ट्रेनची जमीन तुम्ही संपादित केली आणि ती संपादित केल्यानंतर गेले तुमचा जो काही ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यासाठी तुम्ही कोणालाही म्हणजे जे काही तुमचे गुजरातचे शेतकरी असतील, जे काही त्या बुलेट ट्रेनच्या मध्ये बाधित असलेले शेतकरी असतील त्यांना तुम्ही मोबदला देतात. परंतु जे शेतकरी आहे की आज जर आपण बघितलं तर आपली कौटुंबिक व्यवस्था झालेली आहे. म्हणजे कोणाकडे 5 एकर जमीन होती, त्यांना मुलं झाल्यानंतर ती 2.5 एकर झाली, त्यांच्यामध्ये डिव्हायडेशन झालं. असं करत 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 आपला शेतकरी मोठ्यावरती येऊन ठेपलेला आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही भाव देऊ इच्छिता, ज्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांचा तुम्ही अंत बघत आहात हे अतिशय चुकीचं आहे. आणि आज जर तुम्ही बघितलं तर आपल्या शहरामध्ये गोष्ट बघितली, माझ्या महिला भगिनी असेल, शेतकरी असेल, ते युवक कार्यकर्ते असतील, साधारणतः नाशिक शहरामध्ये 35,000 कोटी रुपयाचा निधी हा कुंभमेळ्याच्या माध्यमातून आलेला आहे. 100% कुंभमेळा झाला पाहिजे. तो आपला सण आहे, तो आपला उत्सव आहे आणि ती आपली संस्कृती आहे, ती आपण जपलीच पाहिजे. परंतु ती संस्कृती जपत असताना तुम्ही जर समजा 11 लोकांचे जर बळी जात असेल आणि ते बळी जाऊन सुद्धा जर तुम्ही दखल घेत नसेल ती मोठी शोकांतिका आहे. त्यानंतर तुम्ही जवळजवळ 700 कोटी रुपयाच्या करणभाऊ ज्या काही वर्क ऑर्डर आहे ह्या चुकीच्या पद्धतीने दिले गेलेले आहे. म्हणजे त्या 700 कोटीचा हिशोब घ्यायचा नाही, तुम्ही शेतकऱ्यांचा 2 लाख 3 लाख 4 लाखाचा तुम्ही हिशोब घेता. हे कुठलं प्रशासन, ही कुठली नीती आणि कुठलं तुमचं जनतेसोबत आणि शेतकऱ्यासोबत वागण्याची तुमची पद्धत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे जे काही लोक आहे यांनी आपल्याला गृहीत धरलेलं आहे की हे कुठेही जात नाही, हे आपल्याच बरोबर राहणार आहे. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की जो असा काही जो प्रशासन आहे, असे जे काही हे लोक आहेत की जे मनमानी पद्धतीनं ते राज्यकारभार चालवतात, यांना आपल्याला धडा शिकवला पाहिजे आणि तो आपण शिकवणार आहे. कारण भाऊ तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आज पद्धतीने जे काही आपण कलेक्टर ऑफिस समोर आपण सर्व शेतकरी, आपण सर्व महिला, आपण सगळे तिथे आंदोलनाला बसलो. सर्व पक्षांनी, सर्व संघटनेनी आपल्याला आंदोलनाला आपल्या पाठिंबा दिला, शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. आलं का लक्षात? भाऊंनी सांगितलंय की जय जवान जय किसान. मग तुम्हाला अडचण काय? अहो पैसे आमचे आहे ना, कर आमचा आहे, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स आम्ही भरतो, कर आमचा आहे, तुम्ही कोण करणार आहे? आमच्याच पैशाचे पैसे आम्हाला द्यायचे आहे का? तुम्ही काय वरून पैसे आणतात का? तुम्ही सांगितलं होतं की बाहेरच्या देशातून काळं धन आम्ही आणू, प्रत्येकाच्या खात्यावरती 15-15 लाख टाकू. हे तुमचं सगळं फसवा गोष्ट आहे. आलं का लक्षात? आणि हे सगळं काम करत असताना आमचेच पैसे तुम्ही आम्हाला देणार नाही तर मग कोणाला तुम्ही देणार? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मला सर्व शेतकऱ्यांना, सर्व आपल्या महिला भगिनींना, युवा कार्यकर्त्यांना विनंती आहे की हे आंदोलन आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अजून जे कसं तीव्र करता येईल, अजून आपल्या मागण्या जे काही आता मुख्यमंत्री येत आहे, मुख्यमंत्र्यांना आपण जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण याच्यापासून बाजूला जाता कामा नये. कारण जी काही आपण जमीन देतोय, जी काही जमीन देतोय, माननीय राजसाहेब सांगतात की तुमची जमीन गेली म्हणजे तुमचं अस्तित्व गेलं. आज आपली जमीन जातीच आहे रस्त्यामध्ये. आलं का लक्षात? आणि हे जे काही समजा रस्ते करताय, अहो वाढवण बंदरासाठी यांनी केवढ्या मोठ्या पद्धतीनं भाऊ भूसंपादन चालू केलेले. एका अदानीसाठी तुम्ही हजारो लाखो कोटी रुपये तुम्ही त्याच्यासाठी मार्गी लावतात. आज जर तुम्ही बघितलं तर अशा इतक्या योजना आहे
इतक्या काही घाणेरड्या गोष्टी या सरकारच्या चालू आहे की अहो ज्यावेळेस माणूस फॉरेन मधून आपल्या शहर आपल्या भारतामध्ये येतो त्याला चेक करण्यासाठी यंत्रणा कोणाची आहे तर ती अदानीची आहे. अहो तो एखादा अतिरेकी आला की एखादा घुसखोर आला हे आपल्याला काय माहिती का कोण येतो इथे. आपली यंत्रणा ही धुळीस मिळवली जाते. आपले जे काही नवीन नवीन जे काही गोष्टी आहेत ज्या काही आपल्या जागा जमिनी आहेत या फक्त 3-4 उद्योजकांना दिल्या जात आहे. तुम्ही जे आता बघता बेलगाव ढग्याच्या बाजूला 350 एकर जागा आहे कारण ती जागा अदानीला देण्यासाठी प्रस्ताव ठेवला गेलेला आहे. आपण कोणत्या भ्रमामध्ये आपण सगळं समजलं पाहिजे. आपल्या युवकांनी या सगळ्या बारकाईने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की जे काही उद्योजक आहे हे यांना निवडणुकीला मदत करतात, निवडणुकीला फंडाच्या माध्यमातून मदत करतात आणि जे काही चॅनल्स आहेत हे सगळ्यांनी विकत घेतले आहोत. आपल्याला हे लोक गृहीत धरताय परंतु आपला लढा शेतकऱ्यांचा लढा हा आपण कदापि आपण मागे राहता कामा नये. यांना आपण जबाब विचारला पाहिजे. कारण का हे सरकार जर समजा आपली गोष्ट आपल्या शेतकऱ्यांची गोष्ट मायबापाची जर गोष्ट जर तुम्ही लक्षात घेत नसाल तर ही शोकांतिक आहे. अहो तुम्ही सरकार कोणासाठी चालवताय. जर समजा शेतकऱ्यांनी जर शेती नाही केली तर तुमचा देश चालेल कसा, तुमचं राज्य चालेल कसं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जर तुमच्याकडे जर त्याच्या उदरनिर्वाहासाठी जर तुमच्या जो काही भाव आहे तो जर वाढून आणत असेल तर त्याला प्रॉब्लेम काय. सगळ्या संघटना सगळे पक्ष सगळ्या स्तरातील लोक तुमच्या आपल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मग यांना काय प्रॉब्लेम आहे. अहो कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्र्यंबक तात्या जे आणले ते बाहेरच्या राज्यातून आणले गेलेले आहे. आपल्या युवकांना इथं काम नाहीये. आपले जे काही सिव्हिल इंजिनियर झालेले आहेत आपले मुलं त्यांना 10 लाखापर्यंत त्यांना वर्क ऑर्डर द्यायची इथं पद्धत आहे. त्यांना कुठल्याही पद्धतीने काम नाहीये. जे काही कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत 40-50 कॉन्ट्रॅक्टर हे सगळे बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आलेले इथं काम करण्यासाठी. त्यावेळेस तुम्हाला नियोजन चालतं त्यावेळेस तुम्हाला नेम चालतो परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांना पैसे द्यायची वेळ असते शेतकऱ्यांना भाववाढीचा विचार येतो त्यावेळेस तुम्ही काय करतात की त्यावेळेस तुम्ही कायद्यावरती बोट ठेवतात. आणि ही सगळी गोष्ट म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे की ज्या पद्धतीने सरकार आपल्या शेतकऱ्यांकडे आपल्या आंदोलनाकडे जे बघतंय अतिशय म्हणजे लाज वाटते या प्रशासनाची. अहो तुम्ही कोणाशी खिलवाड करताय या शेतकऱ्याशी जो आपला देश जेणेकरून आपल्या देशाला शेतीप्रधान देश म्हणून बघितलं जातं परंतु त्याच शेतकऱ्यांची जर तुम्ही काळजी घेत नसाल तर ही शोकांतिक आहे. म्हणून या सरकारचा महाराष्ट्र शासनाचा आणि तिथल्या त्या जे काही मंत्री आहे या खात्याचे त्यांचा मी धिक्कार करतो की जर तुम्ही आमची काळजी घेत नसाल तुम्ही जर आमचं म्हणणं तुम्ही मान्य करत नसाल तर आम्ही हा लढा अतिशय गायकर आणि संपूर्ण शेतकरी आणि महिला माझ्या भगिनींच्या माध्यमातून अतिशय तीव्र केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं मी तुम्हाला विश्वास देतो. आणि याही पुढं म्हणजे मागच्या वेळेस आपण कलेक्टर ऑफिस मध्ये बसलो त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आपल्या ह्या लढ्याला आपल्या ह्या संपूर्ण आंदोलनाला पक्षाने पाठिंबा दिलाच आहे. परंतु माननीय राजसाहेबांची जर समजा आपल्याला कधी भेट घ्यायची वेळ झाली तर निश्चित आपल्या शेतकऱ्यांसाठी मी निश्चित त्यांची भेट घेऊन आपली बाजू कशी सक्षम पद्धतीनं आपल्याला प्रशासनासमोर कशी मांडता येईल याची सुद्धा मी दखल घेईन अशी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. आणि आपल्या लढ्यासाठी आपल्या या सर्व शेतकऱ्यांसाठी आपण सर्वजण मोठ्या ताकदीने उभं राहून आपला न्याय आपण घेतल्याशिवाय आपण राहणार नाही असं आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द देतो. थांबतो. धन्यवाद. जय जवान जय किसान. थोडं इकडे बसा उन्हात